कल्याण पश्चिम येथील सर्वोदय पार्क गृहसंकुलात बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यावरून पोलीस आणि मुस्लिम बांधवांमध्ये मोठा वाद निर्माण झाला। पूर्णपणे मुस्लिम बहुल असलेल्या सोसायटीच्या आवारात कुर्बानी दिली जात असताना पोलिसांनी आणि पालिका कर्मचाऱ्यांनी त्यास मज्जाव केला। या कारवाईमुळे मुस्लिम बांधवांमध्ये तीव्र संताप पसरला असून कोणाचा आक्षेप नसताना पोलिसांनी का विरोध केला असा सवाल त्यांनी विचारलाय। परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। हमारे केडीएमसी और पुलिस डिपार्टमेंट बाजारपेट पुलिस स्टेशन ने कल्याण वेस्ट में इन लोग ने एक दिन पहले आके हमें नोटिस दिया और कुछ नोटिस केवल तारीख तक नहीं लिखी है। ये सरासर संविधान के खिलाफ है और हमें हमारी कुर्बानी को रुका दिया गया है और दबाया जा रहा है। यहाँ पे हमारे हिंदुस्तान के अंदर मुसलमानों पे अत्याचार और जुल्म, मुसलमान समाज के साथ अत्याचार और जुल्म है। अब 1 लाख आबादी में हम लोग कुर्बानी कहाँ करेंगे? अगर इतने सारे बकरे हम लोग वहां पे लेके जाते तकरीबन 20 दिन लग जाएंगे कुर्बानी करते करते और हमारे पास सिर्फ 3 दिन कुर्बानी करने का। हमारी ये मांग है कि हमें कुर्बानी करने की इजाजत दी जाए यहाँ पे, और अगर कुर्बानी करने की इजाजत नहीं दी जा रही है तो हमें ऐसा स्लॉटर हाउस दिया जाए कि हमारी आसानी से कुर्बानी हो जाए। मीरा भाईंदरमध्ये आज पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळतोय। बकरी ईद निमित्त शहरात मोठी नाकाबंदी करण्यात आली आहे। बकरी कुर्बानीवरून वाद झाल्यानं पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत। मीरा भाईंदरमध्ये तब्बल 38 ठिकाणी बंदोबस्त आहे तर 5 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे। आज पोलीसची सर्व प्रकारची तयारी आहे आणि सगळी जगह पीसफुली आणि शांत पद्धतीने त्योहार सुरू आहे। कुठल्याही प्रकारची अडचण शहरात नाही आहे आणि मीरा भाईंदर वसई विरार इथे जो आहे पीसफुल सेलिब्रेशनचा इतिहास आहे आणि तशा लोक जो आहे ते स्वतःचा आपले त्योहार जो आहे ते पीसफुली सेलिब्रेट करताय इकडे आणि तशा आज पण ते दिसतोय। किती ठिकाणी नाकाबंदी वगैरे लावलेली आहे? कशा पद्धतीने सुरक्षा वाढवली? बराचसा बंदोबस्त आपण लावलेला आहे। कुठली अप्रिय घटना घडली नाही आहे, आपण होऊन देणार पण नाही। पुण्यातील सारसबाग आणि तिथलं प्रसिद्ध मंदिर आज आणि उद्या बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। गेल्या वर्षी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादामुळे यंदा कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले। पुण्यातल्या सारसबाग आज आणि उद्या बंद ठेवण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतलेला आहे। महापालिकेने सुद्धा तसे आदेश काढलेले आहेत। खरं तर आज बकरी ईद आहे आणि गेल्या वर्षी बकरी ईदमुळे काही वाद निर्माण झाला आणि त्यानंतर अतिशय हास्यास्पद असा आदेश काढून जे आहे ते पुणे पोलिसांनी या ठिकाणी आज आणि उद्या गार्डन बंद असल्याचं सांगितलेलं आहे। ही जी नोटीस आहे ती पुणे पोलिसांनी लावलेली आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय, त्यामुळे 28 मे आणि 29 मे 2 दिवस असं हे सारसबाग जे आहे ते बंद असणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। त्यानुसार आज सकाळपासून याची अंमलबजावणी सुद्धा होते। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आत बसवण्यात आलेलं आहे आणि गेटला कुलूप लावण्यात आलेलं आहे। काय तुमची गैरसोय होते? हो होते ना, आम्ही रोज येणार आहे वॉकिंगला। तुम्हाला वाटतंय का इथे कायदा सुव्यवस्था बिघडली आहे? काय आज आणि उद्याच बंद केलं ते चांगलं झालं, नंतर वाद विवाद झाला तर कोणी सांभाळायचं ते? सूचना दिली पाहिजे होती। पूर्ण सूचना दिली हो। रोज व्यायामाला येतो आम्ही इथे। व्हॉट्सअप मेसेज केला पाहिजे होता। व्हॉट्सअपवर पाठवतात एक दुसऱ्याला। वॉकिंगला येणारा माणूस ज्येष्ठ नागरिक असतो, त्याची गैरसोय होती, त्याचं डेली रुटीन असतंय चालण्याचं, त्याला काहीतरी सूचना आधी दिल्या पाहिजेत, काहीतरी सरकारने कळवलं पाहिजे। इतर कार्यक्रमाला तुम्ही परवानगी देता आणि वॉकिंग करणारा सर्वसामान्य माणूस येतो असतो, त्याचं काय कुणाचं काय नसतं। पण आता सकाळी येणाऱ्या माणसाला वॉकिंग करणार त्याची गैरसोय होती ना, हे सरकार ह्याच्यावर जरा लक्ष घातलं पाहिजे। सूचना आधी द्यायला पाहिजे। एक दोन दिवस आधी सूचना दिली ना, मग लोकांना तरी माहीत पडतं की आपण जायचं नाही जायचं। अचानक माहिती अचानकच माहिती आहे ना इथं आल्यावर। मोठी बातमी येते। बकरी ईद संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। या सणाला बकऱ्याचा बळी देण्याची जुनी परंपरा असल्यानं यावरून विनाकारण वाद निर्माण करण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे। मुंबईतील मीरा भाईंदर परिसरात या सणावरून सुरू असलेला वाद प्रशासनानं सामोपचारानं मिटवावा आणि सर्वांना आनंदाने ईद साजरी करावी असं आवाहन आठवलेंनी केलं। बकरी जी आहे ती सर्व देशभरामध्ये साजरी केली जात आहे आणि बकरीच्या वेळेला मतलब बकरी काटण्याची अशा पद्धतीची एक परंपरा आहे। त्यामुळं यामध्ये वाद करण्याची बिलकुल आवश्यकता नाही। मीरा भाईंदरमध्ये काय वाद चालू आहे अशा पद्धतीची माहिती आहे, पण तो वाद करू नये। पोलीस प्रशासनाने त्यामध्ये लक्ष घालून तो वाद मिटवावा आणि शांतीने आणि आनंदामध्ये बकरीचा सण साजरा झाला पाहिजे।